युतीचे कोणती युती? आम्ही स्वतंत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पूर्णपणे दहशत, दादागिरी आणि दडपशाहीमुळं. अहो तुम्ही घरून शिकरू आपलं सूचकाने अनुमोदक तुम्ही उमेदवाराला देखील उचलून आणतात आणि त्यांच्या सह्या घेतात आणि तुम्ही याला काय बिनविरोध म्हणतात का? अहो लोकशाहीमध्ये प्रत्येकाने निवडणूक केली पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने जनतेच्या दारात जाऊन आपण कौल मागितला पाहिजे होतं. तो खरा निकाल हा मी निकाल मानत नाही. आज या ठिकाणी मंदिरासमोर आमचा प्रभाग क्रमांक 9 मधील चारही उमेदवाराचा आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यात आला. त्या प्रसंगी आमचे उमेदवार संजयजी शेंडगे, आमचे सौ दातरंगेताई, सौ नळकंडेताई, तसेच आमचे सचिन भाऊ शिंदे या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे 4 नगरसेवक पूर्वी देखील या मतदारसंघातून निवडून आलेले. या ठिकाणी खरं तर जनतेचा आज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हे तर आज निवडून आलेले उमेदवार आहेत. परंतु मला कोणावर टीका करायची नाही, प्रतिस्पर्धेवर काय टीका करायची नाही. परंतु जनतेला नगर शहरामध्ये काय झालंय हे आपल्याला सगळ्याला सर्वश्रुत आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी आम्हाला कुठला नेता नाही आहे, आम्हीच हे जे उमेदवार आणि आम्ही सगळे नेते आहेत या ठिकाणी. त्याच्यामुळे जनता मायबाप आमचे खरे तर ते आम्हाला या ठिकाणी तारून नेणार आहेत. आणि तुम्हाला मी निश्चितपणे आणि तसाच आम्हाला या ठिकाणी 15 नंबरचा देखील 4 उमेदवार आहेत. त्या ठिकाणी देखील काही मतदारसंघ याला जोडून लागलेला आहे. मी सगळ्या मतदारांना विनंती करतो की आमचे 9 मधील आणि 15 मधील जे उमेदवार आहेत त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर प्रचंड असं भरघोस मताने निवडून द्यावा, एवढीच मी विनंती करीतो. आणि आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पाठीशी उभे खंबीरपणे आहेत. त्यामुळं आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक करण्याचा निर्णय घेतलेला. त्यामुळं जनता आमच्या बरोबर आहे. आता हे काय हे बघा ना, बघितलं का हे आव्हान किती मोठं आहे, त्यांना पेलवल का बघा हे आव्हान. आता 100% पूर्वी आमचे जे 24 नगरसेवक होते त्यापेक्षा 1 का होईना नगरसेवक जास्त निवडून या ठिकाणी निश्चित येईल अशी मला खात्री आहे. आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा या ठिकाणी आम्ही आता आज किंवा उद्या तारीख डिक्लेअर होणार आहे. तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सगळ्याला सांगू 100%. आणि आमचे काही मंत्री देखील रॅली काही प्रभागामध्ये काढणार आहेत, ते देखील येणार आहेत आमच्या ठिकाणी. केले ना पुरस्कृत, 9 उमेदवार पुरस्कृत केले. आज कल्याण रोड परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने व आमचे आदरणीय एकनाथभाई शिंदे, आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय शिंदे साहेब, तसेच आमच्या प्रभागातील गटनेते संजयजी शेंडगे साहेब हे उमेदवारी अर्ज केला आहे. त्यांनी आमच्या दुसऱ्या ताई नळकंडेताई आहेत, आमच्या दुसऱ्या ताई रुपालीताई दातरंगे आहेत, मी स्वतः सचिन शिंदे. मागील सर्व जनतेने आम्हाला 5 वर्षापूर्वी कौल दिला होता. यावेळेस बी आम्हाला पूर्ण जनता आमच्या पाठीशी आहे. कल्याण रोडच्या विकासासंदर्भात महापौरताईंच्या काळात आम्ही 45 कोटीपेक्षा जास्त कल्याण रोडच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. आमच्या कल्याण रोडची परिस्थिती 10 दिवसाला ते 12 दिवसाला आम्हाला पाणी होतं. आज आम्ही वचनपूर्ती करून आम्ही 2 दिवसाआड पाणी केलेलं आहे. लाईट असेल, ड्रेनेज असेल, जेवढ्या आम्हाला नागरिकांना सुविधा देता आल्या तेवढ्या आम्ही दिल्या आहेत. तरी बी येत्या 15 तारखेला जनतेने आम्हाला कौल देऊन परत महानगरपालिकेत कल्याण रोड असेल, दातरंगेमाळा असेल, बागरोजी आडगाव असेल, लेंडकरमाळा असेल, सर्व भागामध्ये सर्व नागरिकांचा पाठिंबा आमच्या सर्व पॅनलला आहेत. आणि या शेजारील वार्ड नंबर 15 मधील बी आमचे 4 उमेदवार शिवसेनेचे आहेत. त्यांना बी नगर कल्याण रोडच्या वतीने सर्वांना मी विनंती करतो की आमच्या 4 उमेदवाराला निवडून द्यावं ही उमेदवारी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या मौठा देवीच्या दर्शनाने, जगदंबेच्या कृपेने आज आपला पहिला नारळ फुटलाय. तर आज उपस्थित सर्व मान्यवर आणि आपले उमेदवार संजयजी शेंडगे साहेब, तसेच आपले सचिन भाऊ शिंदे, रुपालीताई दातरंगे व वैशाली श्यामा पन्हाळकाटे, मी स्वतः, आम्ही सर्वांनी नारळ वाढवलाय. सर्वांनी आम्हाला आम्ही जसा
मागील 5 वर्षामध्ये जसा मागील 5 वर्षामध्ये विकास केलाय तसा याही पुढे आम्ही करू. माझ्या पतींना जशी तुम्ही 5 वर्ष साथ दिली तशीच आम्हाला ह्याही वर्षी साथ द्या अशी मी ग्वाही देते. अजूनही आपल्या प्रभागाचा विकास राहिलेला आहे, तोही आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद.